मित्रांनो, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तरी मराठी वर्ष सगळ्यांना सुखाचे जावो. आयुष्यातील संकट आणि अडचणी सगळ्या दूर हो. मेन म्हणजे पॉझिटिव्ह राहा. संकट कोणतंही असो त्याच्यावर चांगली मात करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे आयुष्याची खूप काळजी घ्या. दारू गुटखा अशा कोणत्याही गोष्टी खाऊ नका. नंतर बाहेरचं म्हणजे जे गाड्यावर आपल्याला दिसतं वडापाव पाणीपुरी हे ते तर आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे, पण ते लोक खूप आनंदाने खातात. कारण असं बाहेरचं काहीच खाऊ नका. घरी बनवून खा वाटलंच, पण रस्त्यावरचं काहीच खाऊ नका. मला खूप अनुभव आलेला आहे त्या गोष्टीचा. कारण मी एकदा पाणीपुरी खाल्ली होती, तर मला खूप पोट दुखत होतं. नंतर खूप पोट दुखत होतं. मेन म्हणजे खरं म्हणजे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. पैसा फिसा हे तर आपण कमवूच, पण आरोग्य हे सगळ्यात मेन आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं म्हणतात ना, तेच मला खरं वाटते. नंतर व्यायाम करा, नंतर प्राणायाम करा, योगासनही करा. आणि पैसे कुठेही खर्च करू नका. दारू गुटखा पुड्या गिड्या तशा गोष्टींवर दुर्लक्ष करा. तशा गोष्टींना शेतामध्ये शेती करा, काम करा, शेतात काम करा. हे अशी झाडे लावा, फळे पिकवा आणि घरीच झाडे लावा, शेती करा. ही अशी ज्वारी झाडे ही ज्वारी लावा. एकदम नॅचरल, ना केमिकलयुक्त आहे, ना काही, ना फवारणी केलेली आहे, ना काही. जशी लावली तेव्हापासून तशीच आहे. मेन म्हणजे आंबेच लय आले ह्या वर्षी. चला पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा, निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा. निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा असं मला वाटतं. पुस्तकं वाचा. धन्यवाद.